नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण चाललो, आई, मी आणि माझी बायको आणि माझी बहीण, आम्ही चाललो आज फिराक. आणि आज आम्ही पहिल्यांदा येलो कोल्हापुरात. सकाळी 6 वाजता घरातनं बाहेर पडलो. माझ्या बहिणीची गाडी आहे टाटा पंच, त्याच्यातनं आज आम्ही इथे बाळूमामांच्या इथे पहिले दर्शनाक उभे राहिलो. दर्शन घेतल्यानंतर हे बाहेर उभे राहून आम्ही हे आमचं व्हिडिओ काढलो. बघा इथे लोक, इथे वरच्या बाजूचे पायऱ्या आहेत, तिथे तुम्ही नारळ वाढवू शकता. आतमध्ये नारळ वाढवत नाही. बघा अशा प्रकारचं आपलं आज इथलं दर्शन झालं. आम्ही आता इथून आम्ही महालक्ष्मीक जातलो. बघा आम्ही इथे आता महालक्ष्मीच्या मंदिरात येलो. इथे जरा रांग असा आणि आमका दर्शन नारळ ओटी भरूची हा. बघा आम्ही ओटी भरून अर्ध्या तासात आमका दर्शन मिळाला. इथली दुकानं, आई मात्र माझी जाम खुश हा आपणाक देवदर्शन होताला म्हणून. कारण आमका आता इथून जाऊचा अक्कलकोटला स्वामींच्या इथे. आज गुरुवार असा. मी नेहमीच स्वामींचे व्हिडिओ गुरुवारचे अपलोड करतो शॉर्ट्स, पण आज मी ठरवलं आहे की आपण स्वामींच्या इथे प्रत्यक्ष व्हिडिओ काढायचो आणि अपलोड करायचो. हे बघा आमचं दर्शन झालं. इथे परत रांग असा तशीच आहे. बघा आपण इथून झाडाखालनं सुरुवात केलेली. हे सोलापूर रस्ता. इथे रस्ते मात्र एकदम चकाचक बनवलेले आहेत. हे बघा आम्ही ठरवलं की आपण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तरी सोलापुरात जाऊक मिळावं, म्हणजे अक्कलकोटाक. खंय बाहेर जाताना आपणाक एक प्रचंड प्रॉब्लेम मोठं सगळ्यात म्हणजे शेतकऱ्याचं. इथे आपली गाई गुरं असतात किंवा मांजरा किंवा कोंबडी असतात घरात, कुत्रो असतात दरवाजात. मग आपण त्याला ठेवून जाऊ शकत नाही. म्हणून शेतकऱ्याक बाहेर पडताना खूप प्रॉब्लेम येतात. 1 दिवस 2 दिवस तर जाऊ शकत नाही. पण माझे कोण शेजारी वगैरे असत, त्यांनी माका ह्या 2 दिवसात मदत करूक तयार झाले. किंवा माझी गुरा वगैरे बघूक एक माणूस असत परब म्हणून, ते माका मदत करूक तयार असत. आणि माका त्यांच्यावर विश्वास आहे की बाबा हे माझं काम बरोबर करू शकतात. म्हणून मी आज एवढ्या लांब बाहेर पडले. नाहीतर एवढ्या लांब मी कसोच जाऊ शकत नाही. कारण तेवढा तर सोप्याही नाही. पैसे असान पण काय फायदो नाही. कारण माका घराकडे माझं लक्ष अर्धं रावता नाही, तरच माका त्याचा फायदो आहे जाऊन. म्हणून आज मी ठरवलं आहे की आपण सगळी माणूस मदत करूक तयार असत. जर माझे शेजारी किंवा माझे मित्र, तर जाऊया आपण एक दिवस, चला फिरून येऊया, देवदर्शन करून येऊया. मग त्या दरम्यान आईक पण देवदर्शन होता. चांगलो दिवस, चांगलो योग येलो आज माका. म्हणून मी बाहेर पडलो. इथे आपल्या कोकणात आपल्याकडे भरपूर पाऊस पडता बघा. आपण खूप लकी माणूस असतो. पण इकडे तेवढं पाऊस पडतच नाही हा. आणि इकडचे लोक पण खरोखरच मेहनती असतात. जसे जनावरं वगैरे दुपारी 2-2:30 वाजता पण ते बांधत होते आणि बांधून अशी चरवत होते, किंवा बोकडा वगैरे अशी धरून दोरी यांका. आपल्याकडे सगळं एवढं असताना पण आपण काय करत नाही. कारणं आपण खूप देतो. आपल्याकडे कारणं काय कमी नसतात, पण मेहनत करू आपण. हे बघा इथे पाऊस, किती पाऊस आणि किती चारो गेलो तर तुम्ही बघू शकता. आणि आपण कोकणात इथे साईडला चालताना पण आपल्याकडे एवढं रान असतं, खैसून किरडू येत त्याची भीती असते. एवढं पाऊस आणि एवढं सगळं असून पण आपण कारणात सांगत असतो. आत्ता सांगितले तसंच, कारण देणाऱ्याकडे कारणं खूपच असतात, पण कारणावर मात करणाऱ्याकडे कारणं पुढे उभी राहत नाही. खूप मेहनत करतात हे लोक. दुपारचे वगैरे कामच करीत असतात 2-3 वाजता पण. आणि आपण माकडा सतवतात म्हणूनच शेती करीत नाही. हे बघा इथून अक्कलकोट आता फक्त 46 किलोमीटर राहिला. हैदराबाद. खूप दिवसांची माझी इच्छाच होती की आपण अक्कलकोटला जायचं. आणि गेलंय तर मी आईक आणि घेऊनच जातले असं मी ठरवलेलं आहे.
आणि माझी बहीण जी बांध्याची तिनं टाटाची पंच गाडी घेतलेली आणि तेव्हा तिनं ठरवलेलं की अक्कलकोट स्वामींच्या इथे आपण गाडी घेऊन येऊ म्हणून. मग आम्ही हे ठरवलं की दोघांनी की आपण जायचा आईकच घेऊन जायचा. म्हणजे हे आईचं जो काय फिरण्याचा योग आहे तो माझो आणि माझ्या बहिणीचो मोठ्या बहिणीचा विचार की आपण दोघांनी मिळून आईक आणि घेऊनच जायचं आणि सगळा करून यायचा. हे बघा आता आपण इथे अक्कलकोटच्या इथे येलो, आता जास्त नाही. कसं हा देवदर्शनाक जाऊचं असत आपणाक तर वैयक्तिक कशाक जायचा, दुसऱ्याक फिरवून आपण जर आणला किंवा आपल्या आईक वगैरे आणला तर तो आनंद वेगळोच असतो, लक्षात घ्या. कारण मी या 2 दिवसात आईच्या चेहऱ्यावर जो आनंद बघितला तो वेगळो होतो. आपण काय केव्हाही जाऊ शकतो. बघा आता आपण इथे अक्कलकोट स्वामींच्या इथे येलो, 5 वाजलेत संध्याकाळचे. पण इथे मात्र एक मस्त आहे की लाईनमध्ये तुमका अशी ढकलत वगैरे नाही आणि चांगला दर्शन देतात, चला चला करत नाही, आनंद मिळतात. खरोखरच एक वेगळं फील होता इथे गेल्यानंतर. आणि बाकी तुम्ही कुठेही जावा ते तुमका ढकलतच असतात गार्ड, तुमका उभेच राहावं देणार नाही काही. पण इथे तुम्ही एकदा जाऊन परत पण जाऊ शकतास दर्शनाक. ही माझी आई समोर. आता इथून आम्ही तिकडे जेवण असताना तिथे जातलो. इथे तुम्ही येऊन यात्री निवासमध्ये पण राहू शकतास. AC 2200 रुपये नवीन यात्री बोनमध्ये आणि नॉन AC 1100 रुपये काहीतरी आहे. आणि त्याच्यात तुमका 900 वाली पण मिळतात, पण त्याच्यात म्हणजे जुना जा यात्री निवासात तिथे, पण त्याच्यात तुमका बाथरूम वगैरे असे सेपरेट नाही, कॉमन. मग ते खूप लोक असतात त्याच्यामुळे तिथे जरा गडबड होतं. आणि आता बऱ्याच लोकांका कमोड वगैरे लागतात, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आम्ही इथे बसलो, खूप लोक इथे बघा बसले असतात. इथून आता वाटतं 7 काय 7:30 वाजलेले असतात आणि लोक आता इथे जातात आणि पुढे जेवण असतं 8 वाजल्यापासून. त्याच्यात जाऊन नंबर लावचे लागतात अगोदर, खूप लाईन असता. रोज 8 वाजता, रात्री 8 वाजता त्यांचं सुरू होता. खूप लोकांचं जेवण असतं आणि जेवण पण सुंदर असतं. हे बघा आम्ही इथे जेव बसलो, मी व्हिडिओ काढले. बाकीचे लोक सगळे जेवतात पण मी मात्र व्हिडिओ काढलाय. कदाचित माझा चुकत पण असा व्हिडिओ काढलाय म्हणून, पण एक मला वाटला की व्हिडिओ काढूया, बघूया तरी लोकांना समजत. नाही तर हे थोडा चुकीचाच असा व्हिडिओ काढणं. पण माझा जेवण झालेला असा, जेवण खूप सुंदर होता आणि एकदम सिस्टमॅटिक पद्धतशीर सगळे. बघा किती लोक बसतात एका वेळेक ते बघा. आणि ही आम्ही दुसऱ्या पंक्तीत बसलो. ह्याच्या अगोदर एकदा लोक उठून गेले जेवण, कारण आमचा नंबर दुसऱ्या वेळेक लागलो. आणि अजून पण बाहेर लोक असत नंबरवर लाईन लावून. लेडीजसाठी वेगळी लाईन, जेंट्ससाठी वेगळी लाईन. हे बघा ही लोक लाईन, आम्ही जेवण झाल्यानंतर बाहेर गेलो आणि समोर लोक लाईनीत उभे असत जेव. आता आम्ही इथून बाहेर रूम घेतली आहे. त्यांनी 1000 रुपये घेतले रूमचे. सुंदर रूम होती, आतमध्ये बाथरूम वगैरे, आंघोळ, गरम पाणी वगैरे, मस्त सोय तिथे आमची. असा आम्ही आता रूमवर जातो इथून. आणि आम्ही उद्या सकाळी उठून तुळजापूरला जातलो भवानीकडे. बघा इथे यात्री निवास बांधलेलो. आम्ही आता तुळजापूरला जातो इथून. हे तुळजापूरला आम्ही इथे इलवत सर्कलला या. इथून गाडी पार्क करून
आपण तुळजापुराक देवीच्या दर्शनाक जातलो. तिथे काय तुमका आतमध्ये मंदिरात व्हिडिओ तर खयच काढूक देणार नाही, पण स्वामींच्या इथे मठात काही प्रॉब्लेम नाही. पण आपणही दुसऱ्याक त्रास होता असा एवढाही काय करूचा नसता. हे बघा तुळजापुराची इथे लाईन लावलो आम्ही अशी. इथे 3 मळ्याची बिल्डिंग, वरना सुरुवात, खाली आपण डाऊन येतो फिरत सगळीकडे. गर्दी तर खूपच हा. आम्ही 7 वाजता दर्शनाक उभे राहिलो लाईनीत आणि आमका ते 9 वाजले दर्शन घेताना. पण दर्शन सुंदर झाला. हे बघा इथे मागच्या बाजूक आम्ही आता इलो दर्शन घेऊन. इथे एक दगड आहे, चिंतामणी दगड. त्या दगडाच्या इथे तुम्ही तुमचे हात ठेवून मागू शकतास तुमच्याकडे काय मनात आता. म्हणून त्याका चिंता दूर करणारा दगड म्हणून चिंतामणी दगड म्हणतात. तो फिरता उजव्या बाजूक फिरल्यानंतर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होता. तुम्ही इच्छा पकडायची मनात आणि डाव्या बाजूक फिरलं तर ते तुमचं काम होणार नाही, पण तो स्थिरही राहता. इथून आम्ही इलो आता पंढरपुराक. 11:30 वाजले दुपारचे. ही चंद्रभागा नदी, पाणी असं इथे. आणि आपण इलो पश्चिम द्वार पंढरपूरचा. देवदर्शन आम्ही डायरेक्ट नाही घेऊ शकत असं वाटतं, कारण गर्दी तर खूपच आहे. आणि आमका इथून परत आदमापुरात जाऊन संध्याकाळी 10 वाजेपर्यंत तरी घरात जाऊची इच्छा आमची. इथून आपण आता नरसोबाच्या वाडीत इथे इलो. जाता जाता नरसोबाच्या वाडीतनं आपण म्हटलं जाऊया. म्हणजे आज आपण टोटली 2 दिवसात 6 ठिकाणी फिरलो. आई म्हणत होती पायऱ्या उतरायचं नाही, पण नंतर उतरली. हे आता आमचं इथे दर्शन झालेलं असं. आता नरसोबाच्या वाडीतल्यानंतर आपण डीमार्ट करून आम्ही घराकडे जातलो. डीमार्टमध्ये जातलो, थोडीशी खरेदी करतलो, इलो होते. पण ह्या 2 दिवसात मात्र एक गोष्ट अशी घडली की आई मात्र खरोखरच खुश आहे माझी. आणि माझी पण इच्छा होती स्वामींच्या इथे जाऊची अक्कलकोटात. ते आम्ही फिरायला गेलो. मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट्स करा. व्हिडिओ माझं शेअर करा आणि खरोखरच आवडलं तर शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला, आमचा आता परतीचा प्रवास इथून सुरुवात. धन्यवाद.